पुण्याच्या मावळमध्ये आगामी लोकसभेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. उर्से टोल नाक्यावर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फलक. शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून आधीच मावळ लोकसभेसाठी इच्छा व्यक्त. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. निर्यात बंदी, खराब हवामानामुळे कांदा उत्पादनावर परिणाम. थंडीच्या कडाक्यामुळे पुण्याच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये भाज्यांची आवक घटली. सर्व फळभाज्यांच्या दरामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 10 ते 20% वाढ. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाज्यांची आवक वाढली. मटार, कांदा, बटाट्याचे दर आवाक्यात, तर भेंडी, वांगी, पावटा यांचे दर कडाडले. सध्या 40 ते 60 रुपये किलो दर. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण. 5,400 प्रति क्विंटलवरून सोयाबीनचे दर 4,600 रुपयांवर आल्यानं शेतकरी हवालदिल. शासनानं लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईला अवघा 5 रुपये प्रति किलो दर. व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. साताऱ्यामधल्या पाटणच्या खळे गावात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला गळती. परिणामी पिकांना पाणी कमी मिळत असून त्यामुळे पिकं वाळू लागली आहेत. रत्नागिरीच्या भाटे खाडीच्या मुखाजवळ गाळाचा प्रश्न अद्याप प्रलंबितच. गाळामुळे बोटींचा मार्ग बंद होण्याची शक्यता. 31 डिसेंबरपर्यंत गाळ काढण्याची मच्छीमारांची मागणी. परभणीच्या पूर्णामध्ये स्वस्त धान्य दुकानामध्ये किडेयुक्त गव्हाचं वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार. शिधापत्रिकाधारकांना नाहक मनस्ताप. अहमदनगरच्या शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला. कामगार युनियन आणि शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त यांच्यामध्ये होणार बैठक. बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास 26 डिसेंबरपासून कामगार जाणार संपावर. पुण्याच्या डावजेमध्ये आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून सुरू असलेले उपोषण मागे. जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितल्यानंतर साखळी उपोषणाची सांगता. जरांगेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार. साताऱ्याच्या कराडमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सांगता. आरक्षणासाठी जरांगेंसोबत असल्याचा महिला उपोषणकर्त्यांचा निर्णय. पुण्यामधल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या अजित पवारांच्या भेटीला. मुलापुढे आईचं नाव लावण्याच्या निर्णयासंदर्भात अजित पवारांना भेटून महिलांनी मानले आभार. नागपुरात वंचित बहुजन आघाडीची आज सभा. प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण. धनंजय मुंडे सध्या पुण्यामधल्या घरी क्वारंटाईन. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात. ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील राजपूतवाडी परिसरात अपघात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर. जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावणार. शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवींनी अधिकाऱ्याला फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी. वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू अशा शब्दात महेंद्र दळवींची शाखा अभियंत्याला धमकी. अभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकरांची जयंती पुणे विद्यापीठामध्ये साजरी करू नका. एनएसयूआयचं विद्यापीठ प्रशासनाला निवेदन. कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती साजरी करण्याचा विद्यापीठाला विसर पडल्याचा आरोप. पुण्यातील केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या सर्वेक्षणानंतर 72 गावं धोकादायक. दरड प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचं घोषित. त्यापैकी 44 गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव. रत्नागिरीच्या बारसू इथल्या कातळ शिल्प राज्य संरक्षित करण्यात आलं. कातळ शिल्पाचा राज्य संरक्षण यादीमध्ये समावेश. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिंदे गटात प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तरुणांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. गोव्याच्या एंट्री पॉइंटला टोलनाका उभारणार. पत्रादेवी ते कोळेमध्ये टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्रासह 6 उर्वरित राज्यातील पर्यटकांच्या खिशाला कात्री. देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार. उत्पादन 295 लाख गाठींपर्यंत, तर कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवर पोहोचणार. सीआयच्या हंगामातील दुसऱ्या अहवालामध्ये माहिती. गोंदियामध्ये मिरची पिकावर किडींचं आक्रमण. हजारो रुपये खर्च करून सुमारे 15 ते 20 वेळा औषध फवारणी, मात्र काहीच परिणाम न झाल्यानं शेतकरी संकटात. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये लंपीचा उद्रेक. तालुक्यामध्ये 38 तर जिल्ह्यामध्ये एकूण 215 जनावरं लंपीग्रस्त. नंदुरबारमध्ये तृणधान्य आणि भरड धान्यांसाठी शासनाकडून खरेदी केंद्र सुरू, मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची माल विक्रीकडे पाठ. रत्नागिरीच्या दापोली मुरुड किनारपट्टीवर जाणाऱ्या रस्त्यांवर रात्री वाहतूक कोंडी. रस्त्यापासून किनारपट्टीपर्यंत वाहनांच्या लागल्या होत्या रांगा. मंगळूर एक्सप्रेसला 2 अतिरिक्त डबे जोडण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय. कोकणातील पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून निर्णय. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधल्या देवरुखमध्ये एका रात्रीमध्ये 4 बंगल्यांमध्ये चोरी. एका बंगल्याला कटरनं फोडत चोरट्यांनी आग लावल्याचा प्रकारही समोर. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही. लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 4410 वाहनांची तपासणी, पीयूसी नसलेल्या 1378 वाहन चालकांवर कारवाई, 29 लाखांचा दंड वसूल. पीएमपीएल कडून तिकीट तपासणी पथकाकडून कडक कारवाई, दररोज 3 ते 3.5 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई, 1.25 कोटींचा दंड वसूल. बीडच्या परळीमध्ये अवैधरित्या राखेची वाहतूक, आंदोलन उपोषण करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप, राखेची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईची मागणी. गोंदियाच्या शासकीय रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन बंद, गर्भवती महिलांची गैरसोय, आरोग्य यंत्रणेचं दुर्लक्ष. धुळे तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 103 खोल्यांची दुरवस्था, नवीन खोल्या देण्याची पालकांसह सरपंचांची मागणी. वाशिम ते हिंगोली महामार्गावर प्रशासनाकडून जागोजागी जाहिरातींसाठी एलईडी स्क्रीन, रात्रीच्या वेळेला स्क्रीन अधिक त्रासदायक ठरत असल्यानं स्क्रीन काढून टाकण्याची चालकांची मागणी. वाशिम हिंगोली रोडवरील पर्यायी रस्त्याचं काम अखेर हाती, मागील 4 वर्षांपासूनच्या स्थानिकांच्या मागणीला यश, वाहनधारकांना दिलासा. स्वच्छतागृहांविषयी नागरिकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध होण्यासाठी टॉयलेट सेवा ॲपद्वारे शहरातील कोणत्याही ठिकाणचं स्वच्छतागृह शोधण्यासाठी नागरिकांना मदत मिळणार. परभणीमध्ये कडाक्याची थंडी, पारा 8 अंशांपर्यंत घसरला, थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी नागरिक घेत आहेत शेकोट्यांचा आधार. नंदुरबारमध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. गोंदियात जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार, पक्षीप्रेमींना पर्वणी, जिल्ह्यामध्ये 4 महिने परदेशी पक्ष्यांचा मुक्काम. नायगावात अयोध्येहून आलेल्या अक्षदांचं पूजन पार, नरसीच्या बालाजी मंदिरातील अक्षदा पुन्हा अयोध्येला पाठवल्या जाणार. क्रिसमस निमित्त लोणावळ्यामध्ये मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल, लोणावळ्यामधील हॉटेल्स फुल, क्रिसमस निमित्त हॉटेलला आकर्षक विद्युत रोषणाई. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धुळ्यातून अनेक प्रवासी मुंबई पुण्याकडे रवाना, धुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी. अमरावतीत अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा हजारोंच्या संख्येनं सहभाग. देशभरातून स्ट्रॉबेरीला मागणी वाढल्यानं दरवाढ, स्ट्रॉबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लास्टिक ट्रेच्या दरामध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढ. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या लवळे गावामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीनं खोडवा आणि पाचट व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं, रासायनिक खतं आणि जीवाणू खतं देण्याच्या पद्धतीबाबतही मार्गदर्शन. मागील 8 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये थंडीला जोर, दिवसभर थंडी जाणवत असल्यानं उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. भगवान येशू यांचा जन्मदिवस धुळ्यामधल्या सेंट अँथनी चर्चमध्ये साजरा, जगाच्या शांततेसाठी आणि प्रेमासाठी ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना, प्रमुख प्रार्थना स्थळांमध्ये आकर्षक रोषणाई.